आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघात प्रकरणावरनं VSR कंपनीबाबत खळबळजनक दावे केले होते। त्या आरोपांसंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली होती। रोहित पवार भरकटलेत आणि प्रसिद्धीसाठी काहीही बोलतायत, त्यांचे आरोप खोटे निघाले तर ते राजीनामा देणार आहेत का असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला होता। त्यावर आज आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। हे रोहित पवारचं काम जे रोहित पवार स्वतः इतके भरकटलेले आहेत, त्यामुळे त्यांना फक्त कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात राहणं एवढंच त्यांचं काम सुरू आहे। त्यात काय गप्पस्फोट आहे? मला वाटतं चौकशी यंत्रणा काम करतात, त्यांना करू दिलं पाहिजे। उद्या जर त्यांचे आरोप खोटे निघाले तर मग ते काय राजकारणातून संन्यास घेणार आहे का? मला वाटतं त्यांनी त्यांच्या काकाचा सल्ला आजोबाचा सल्ला घेतला पाहिजे। आपण किती मर्यादा ओलांडावी राजकारणामध्ये किंवा एखाद्या दुर्दैव घटनेचं किती राजकारण करावं हे त्यांनी मला वाटतं त्यांच्या आजोबाचा सल्ला घ्यायला हरकत नाही। एक तर विखे पाटील साहेबांना काय होतं हे मला माहीत नाही। 15-20 दिवस गप बसतात आणि बोलतात ते माझ्यावरच बोलतात। तुम्हाला जर काय करता येत नसेल तर गप तरी बसा। आता तुम्ही अर्धे मंत्री आहात, पुढच्या वेळेस कदाचित तुम्हाला मंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाही। आम्ही जे लढतोय आम्ही आमच्या हिमतीवर लढतोय। उद्या सत्ता जर आली तर आम्ही आमच्या हिमतीवर मंत्री होणार, पद एखादं मिळेल। दुसऱ्याची लाचारी स्वीकारून, पक्ष बदलून, विचार बदलून आम्ही तर कोणाकडे पद त्या ठिकाणी मागितलेलं नाही ना। तुम्हाला आम्ही विनंती केलेली की आम्हाला मदत करा, आणि जे आम्ही बोलतो ते पुराव्यासकट त्या ठिकाणी बोलतो। रोहित पवारांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं असा सल्ला संजय राऊतांनी रोहित पवारांना दिलाय। राऊतांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी सुद्धा उत्तर दिलंय। राऊतांना माझा प्रश्नच कळला नाही असं रोहित पवार म्हणताय। बघा, स्वतः रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे। असं जर बोकड कापून कोणी माणसं मारत असेल तर आम्ही दिल्लीत असे खूप बोकड कापू ना सरकार बदलण्यासाठी। राऊत साहेबांना माझा प्रश्नच कळालेला नाही। राऊत साहेबांना मला सांगायचं, आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत, संतांच्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत। महामानवांचे विचार हे आमच्या रक्तामध्ये आहेत, म्हणून जसं तुम्ही विरोधात आहात तसं आम्ही सुद्धा विरोधात आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे, आणि मी सातत्याने हेच सांगतो की काळी जादू आणि असं बोकड कापणं वगैरे याच्यावर आमचा विश्वास नाही। पण मी जे बोलत होतो, जे लोक बोकड कापतात, जे काही अशी काळी पूजा करतात, त्या काळ्या पूजाच्या मागे आणि त्यांच्या विचाराच्या मागे हेतू काय, हा हेतू समजून घेणं महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।